तर पुढची बातमी अत्यंत महत्त्वाची आणि राजकीय बातमी आहे, कारण सेना आणि भाजपची बॅनरबाजी पोस्टर वॉर सुरू झालेलं पाहायला मिळत आहे। घाटकोपरमध्ये आज राज्याचं गृहनिर्माण धोरण जाहीर होणार आहे आणि गृहनिर्माण धोरणाचं निमित्त साधत बॅनरबाजी आपल्याला पाहायला मिळते। मराठी राग आवळणाऱ्या शिवसेनेने गुजरातीमध्ये देखील जाहिराती केलेल्या आहेत। तर आपण दृश्य पाहतोय, ही दृश्य गृहनिर्माण धोरणासंदर्भामधली आहेत। घाटकोपरमध्ये आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचसोबत शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे या दोघांचीही संयुक्त गृहनिर्माण धोरण जाहीर होणार आहे। आपण बघा, शिवसेनेची पोस्टर्स ही गुजरातीमध्ये देखील आहेत। आपण श्रीरंग खडेकडे जाऊया। श्रीरंग, आपण पाहतोय मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत। घाटकोपर हा गुजराती बहुल परिसर आहे आणि त्यामुळे राजकीय पोस्टर वॉर पाहायला मिळत आहे। राजकीय पोस्टरवर आहे आणि त्यातही ते गुजरातीतून पोस्टरवर आहे, कारण जसं तू उल्लेख केलास की गुजराती बहुल हा भाग आहे आणि प्रकाश मेहता यांचा हा मतदारसंघ आहे। प्रकाश मेहता स्वतः गुजराती आहेत, गृहनिर्माण विभाग त्यांच्याकडेच आहे। साहजिकच आहे, त्यांनी त्यांच्या मतदारसंघात हे धोरण जाहीर होत आहे, कारण ते अर्थात त्या विभागाचे मंत्री आहेत, त्यामुळे सगळा जोर लावलेला दिसतोय। तर शिवसेना देखील यात मागे नाहीये। शिवसेनेने देखील गुजरातीमध्ये होर्डिंग लावलेले आहेत या संपूर्ण परिसरामध्ये। मात्र या होर्डिंगची एक गोष्ट आपण बघितली तर दोन्ही पक्ष बॅनरबाजीमध्ये कुठेही मागे पडलेले नाहीयेत। दोन्ही पक्षांनी जोरात दणकून बॅनरबाजी केलेली आहे। हायकोर्टानं वारंवार ताशेरे ओढलेले आहेत की ज्या पद्धतीनं इल्लीगल बॅनर लावले जातात, विद्रुपीकरण होतं, याचा कुठे ना कुठेतरी विसर पडलाय का कार्यकर्त्यांना, असा देखील प्रश्न घाटकोपरकरांना पडायला सुरुवात झालाय। आणि आपण जर ही होर्डिंग बघितली तर त्याच्यावर मुख्यमंत्री यांचे फोटो आहेत, उद्धव ठाकरेंचे फोटो आहेत। त्यामुळे एकूणच संपूर्ण आज घाटकोपर बॅनरमय होऊन गेलेला आहे। संपूर्ण हा परिसर जो आहे पंतनगरचा, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅनर लावण्यात आलेले आहेत। मयांक, श्रीरंग, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, शिवसेनेने खास करून गुजरातीमध्ये लिहिलेले किंवा बनवलेले बॅनर्स कुठेतरी भाजपकडे जाणारा हा गुजराती समाज आपल्याकडे महापालिकेत यावा यासाठी शिवसेनेचा टार्गेट गुजराती आहे, कारण शिवसेना मराठीच्या मुद्द्यावरती आणि भूमिपुत्राच्या मुद्द्यावरती आक्रमक होताना पाहायला मिळते। मराठीचा मुद्दा तर आहेच शिवसेनेकडे, शिवाय शिवसेना ही आठवण वारंवार करून देत असते की मुंबईच्या ज्या दंगली झालेल्या होत्या त्या दंगलींमधून गुजराती माणसाला कोणी बाहेर काढलेलं होतं याची आठवण ठेवा म्हणून। ही आठवण शिवसेनेला वारंवार करून द्यावी लागते आणि हा जसा तू उल्लेख केलास तसं गुजराती मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे। होर्डिंग लावून त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा हा त्यांचा एक महत्त्वाचा प्रयत्न मानला जातोय आणि म्हणूनच ही होर्डिंगबाजी गुजरातीमधनं देखील शिवसेनेनं केलेली आहे। शिवसेनेने केलेली आहे। धन्यवाद श्रीरंग दिलेल्या माहितीबद्दल। मनोज कुलकर्णी देखील आपल्यासोबत आहे। मनोज, इलिगल बॅनरबाजी आपण इथे पाहायला मिळतो, अनधिकृत बॅनर्स लावण्यात आलेले आहेत शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून। अगदी बरोबर आहे। गेल्या 2 दिवसापासून घाटकोपरमध्ये ही बॅनरबाजी सुरू आहे, पोस्टरबाजी सुरू आहे। इतकंच नव्हे तर जिथे हे बांधकाम जे मंत्री आहेत प्रकाश मेहता, गृहनिर्माण मंत्री, त्यांच्या घरासमोर सुद्धा शिवसेनेने अशा प्रकारची बॅनरबाजी लावलेली आहे। एकंदरीतच हा जो गुजराती बहुल एरिया आहे, या एरिया आणि जो सत्तारूढ शिवसेना आहे, सत्तारूढ शिवसेना सुद्धा गुजराती भाषिकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी, म्हणूनच सत्तारूढ शिवसेना सुद्धा गुजराती भाषिकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करते। धन्यवाद मनोज दिलेल्या माहितीबद्दल। पोस्टरबाजी आपण पाहायला मिळतोय। गृहनिर्माण धोरण आज राज्याचं जाहीर होणार आहे आणि त्यासाठी शिवसेना आणि भाजपकडून जोरदार पोस्टरबाजी केली जाते।